सामना सुरू झालो. आपल्याला पाहायला मिळेल हा चढाईपटू चढाई करता येताना ऋषी शानदार चढाईपटू नक्कीच सुंदर चढाई याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. अतिशय लाजवाब असं खूप सुरुवात आपल्याला पाहायला मिळतात प्रदर्शन ऋषी याचं. मात्र तितकंच सावधगिरीचं क्षेत्ररक्षण असेल. जय हनुमान झरेवाडी संघाचा परतीचा मजर वाजू लागल्यामुळे ऋषी याला पहिलीच चढाई रिकामी करून संघाकडे परतावं लागतं. प्रज्वल येईल चढाई करता मैदानाला वंदन केलं जातं आणि त्यानंतर पाल्यामध्ये प्रविष्ट होतो. तो युवा प्रतिष्ठान पाली संघाच्या मध्य फळीमध्ये स्वप्नील याच्यापासून मात्र नक्कीच सावध राहावं लागेल. ते प्रज्वल याला खोलवर घुसत दमखम दाखवण्याचा प्रयास केला जातोय. नक्कीच कॉर्नर पटूच्या पुढ्यामध्ये चाललेले हे शानदार प्रदर्शन प्रज्वल याच्या माध्यमातून आपल्या उंचीचा पुरेपूर शानदार असा वापर केला जातो आणि बोनस गुण आरामात टिपला गेला. संघाचं व स्वतःचं खातं खोललं गेलं. 18 नंबरची जर्सी परिधान केलेला सुमेध दरम्यान 12 नंबरची जर्सी परिधान केलेला सुमेध चढाई करता येतोय. सुमेध एक शानदार खेळाडू असेल, जामदार खेळाडू असेल. सुंदर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात चढाई. मात्र या चढाई दरम्यान गुण घेण्यासाठी प्रयास केला जातोय का आणि इथे शपथ घेतली जाते. दोघांच्याही करून शपथ घेतली जाते. हबग हबग नाही 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 म्हटलं जातं. मात्र पंच महोदय अपील उचलून धरत आहेत. तर नक्कीच इथे कॉर्नर पटू बाद असल्याचा निर्वाळा दिला जातोय. दोन्ही बाजूला खातं खोललं जात आहे. दरम्यान मध्यफळीमध्ये शानदार हात केला आणि स्वप्नील सारखा एक मोठा खेळाडू बाद करण्यात सक्सेसफुल ठरला तो प्रज्वल. स्वप्नील मैदानाच्या बाहेर बसेल. एक खिलाडू वृत्तीचा हा खेळाडू असेल. नक्कीच कबड्डीची आणबाण शान कशात असेल तर आपण नक्कीच उत्तर देऊ शकतो की अशा खेळाडू वृत्तीच्या खेळाडूंमध्ये ही आणबाण शान लपलेली असते. आणि हा चढाई करता येणारा सुमेध चढाई करता येतोय. सुंदर असं मैदान हलतं ठेवलं जात आहे सुमेध याच्या माध्यमातून आणि सुखरूपरित्या तो आपल्या संघाकडे परततोय. बाबू येईल चढाई करता. बाबू 1 नंबरचा हुकमी. एक जय हनुमान झरेवाडी संघाचा तगडी ताकद असेल. बाबू याच्या माध्यमातून ही तगडी ताकद कशा पद्धतीने दाखवली जाते. बाबू याच्याकडून याकडे लक्ष लागेल. 6 जणांचं फील्ड प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळतं. 2-2-2 असं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय ते बाबू याच्यासाठी. पाहूया बाबू मैदान रेषा पार करतो आणि त्यानंतर मात्र सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परतताना पाहायला मिळते. मांडीवरती मोठी थाप मारली गेली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी येताना पाहायला मिळतोय तो ऋषी. शानदार खेळाडू ऋषी. सुंदर चढाई पाहायला मिळेल ऋषी याच्या माध्यमातून आणि झेप घेत आक्रमण करण्याची त्याची ही वृत्ती, त्याचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच पद्धतीने त्याने गुण संपादित केला. त्रुटीत काळाची डिमांड केली. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. लाजवाब टॅकल असेल. सांघिक कामगिरीचं एक बहुत बढिया प्रदर्शन होताना पाहायला मिळते ते युवा प्रतिष्ठान पाली संघाच्या माध्यमातून. आणि प्रज्वल सारख्या खेळाडूवरती केलेला हा हमला बोल आणि त्यामुळे प्रज्वल बाद होऊन मैदानाच्या बाहेर जाईल. ऋषी येतोय. मैदान गरम करण्याचा हा प्रयत्न आहे ऋषी याच्या माध्यमातून. शानदार असं हलतं ठेवलं जातं इकडून तिकडे तिकडून इकडे आणि स्वतःच्या प्रदर्शनावरती काहीसा नाराज होतोय ऋषी आणि सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परततो. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी येणारा चढाई पटू असेल जय हनुमान संघाच्या माध्यमातून. एक गुण संपादित केला जातो. कोणाला मारला तर अभिजित याला चांगल्या खेळाडूला इथे बाद करण्यात सक्सेसफुल ठरतोय. चढाई करता येतोय. 12 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू सुमेध. शानदार खेळ, शानदार फुटवर्क पाहायला मिळते. जबरदस्त रॅपिड पद्धतीने चाललेलं हे फुटवर्क. शानदार फास्टेस्ट स्पीडी फुटवर्क आणि सुंदर चढाई. बापरे क्या हालचाल आहे, काय नजाकत आहे. शानदाररित्या पाहायला मिळते ती सुमेध याच्या माध्यमातून. आता चढाई करता येतोय पुन्हा एकदा हा चढाईपटू. सलग दुसरी रेड असेल. प्रसाद याच्या माध्यमातून पाहूया प्रसाद इथे कशा पद्धतीने चढाई करतो. बॅक किक लगावण्याचा प्रयास होता. स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये शानदार चढाई पाहायला मिळते. डावीकडून उजवीकडे तो पुन्हा एकदा डावीकडे जाताना पाहायला मिळतोय. खोलवर घुसण्याचा प्रयास असेल मात्र अनसक्सेसफुल ठरतो. या आधीच्या चढाई दरम्यान अभिजित याला बाद केला होता आणि आता येते ती थर्ड रेड सुमेध याच्याकरता. सुमेध सलग 2 चढाया केल्या रिकाम्या चढाई आणि त्यानंतर तिसरी चढाई स्वतः घेऊन घेतोय सुमेध. नक्कीच गरज असेल एखादा गुण टिपण्यासाठी प्रयास करावे लागतील ते सुमेध याला. मात्र इथे क्षेत्ररक्षणाच्या वेळात मजबूतरित्या अडकतोय आणि सुमेध बाद होतोय. जशास तसा प्रत्युत्तर असेल आणि आता मात्र मैदानामध्ये इथं थोडासा आराम फरमावून प्रज्वल
क्रिकेट या खेळामध्ये सुद्धा शानदार कामगिरी प्रज्वल याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तोच पद्धत कबड्डीमध्ये सुद्धा आणि ते रोखण्याचा प्रयास आणि बापरे गेलेला खेळाडू हातातोंडाशी आलेला घास एखाद्याने हिसकावून घ्यावा त्या पद्धतीने हिसकावला जातोय प्रज्वल. पुन्हा एकदा सलग दुसऱ्यांदा बाद होतोय. लाजवाब टॅकल असेल, नक्कीच चांगले प्रयास असतील ते युवा प्रतिष्ठान पाली संघाचा एक अनुभव दाखवला जातोय. नक्कीच या अनुभवांती केलेली ही टॅकल शानदार. इथे चढाई करता गेला होता तो स्वप्नील सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परततोय. पुन्हा एकदा चढाई करता येईल तो प्रसाद. जय हनुमान का झरेवाडी संघाचा प्रसाद सुंदर खेळाडू असेल. नक्कीच या आधीच्या एका चढाई आणि इथे मिठी मारण्याचा प्रयास, मित्राची गळा भेट घेण्याचा प्रयास अंगाशी येतोय आणि सुंदररित्या एक गुण संपादित केला जातो. थोडासा एन्जॉय झाला खेळाडू खराब, मात्र त्याने गिरी काढण्यास उद्युक्त होतात. नक्कीच हे कबड्डीतले शेर असतील व कबड्डीचे हे वाघ असतील. ऋषी चढाई करता येताना पाहायला मिळतोय. ऋषी एक शानदार खेळाडू, सुंदर चढाई पाहायला मिळते. इकडून तिकडे तिकडून इकडे सुंदर मध्यपळीमध्ये झेप घेत आपल्या सुरेख उंचीचा सुरेख वापर करत गुण टिपला जातोय. प्रज्वल सलग 2 वेळा टॅकल मध्ये अडकला होता, मात्र आता कोणती चढाई घेऊन येतोय. त्याच पद्धतीने चढाई असेल की गुण मिळवण्यासाठी प्रयास केले जातील. कॉर्नरपटूच्या भूमिकेमध्ये असेल तो ऋषी खोलवर घुसण्याचा प्रयास केला जातोय. मध्यपळीमध्ये आपल्याला चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय तो स्वप्नील आणि त्यानंतर राईट कॉर्नर असेल तो अभिजित. बोनस गुण सुंदररित्या टिपला गेला तो प्रज्वल याच्या माध्यमातून. कमजोर झालं होतं ऋषी याचं. यापुढे होणारा सामना असेल दुसरा पुकार असेल राधाकृष्ण मालकवाडी वर्सेस महालक्ष्मी खेडशी. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तयारीत राहायचं आहे. मैदानाच्या प्रज्वल येईल चढाई करता. एक मोठा 2 तगड्या तुल्यबळ संघामध्ये असलेला हा सामना मध्यफळीमध्ये खेळाडूपासून नक्कीच सावध राहावं लागेल. इथे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्याला. युवा प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून 2 वेळा टॅकल झाला होता. टॅकलची शिकार बनला होता तो प्रज्वल. आता मात्र कोणताच गुण न घेता सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परतेल. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी येईल तो स्वप्नील. खरं बोल सांगितलं जातंय, मात्र तो खरंच बोलला बहुतेक, त्याच्यामुळे गुण दिला गेला नाहीये. प्रज्वल येतोय चढाई करता. मध्यफळीमध्ये कामगिरी करेल तो स्वप्नील. नक्कीच स्वप्नील याच्यापासून सावध राहावं लागेल प्रज्वल याला. आणि स्वप्नील चूक करतोय. या चुकीला माफी नाही. स्वप्नील याला बाहेर बसावं लागतंय. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. सुमेध चढाई करता येतोय. सुंदर चढाईपटू, चप्पळ असा चढाईपटू, शानदार चढाईपटू आपल्याला पाहायला मिळतो सुमेध. टॅकल सक्सेसफुल केली जाते. कामगिरीचं लाजवाब प्रदर्शन केलं जात आहे. वजनशीर बाबू चित्र फिरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. 4च खेळाडू मैदानामध्ये असतील. कॉर्नरपटूच्या राईट कॉर्नरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो अभिजित हा शानदार खेळाडू असेल. नक्कीच इथे प्रज्वल पुन्हा एकदा चढाईसाठी ट्राय करताना पाहायला मिळेल. एखादा खेळाडू बाद करण्यासाठी प्रयत्न केले जातात का प्रज्वल याच्या माध्यमातून सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. सुंदर स्लोली फुटवर्क जरी असलं तरी पण सावधगिरीच्या चढाईमध्ये कधीतरी खोलवर घुसण्याचा प्रयास केला जातोय. प्रज्वल याच्या माध्यमातून 2 नंबरची जर्सी परिधान केलेला हा प्रज्वल सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परततो आणि इथे मात्र सामन्याचं मध्यंतर होत आहे. पाहूया मध्यंतराच्या काहीशा विश्रांतीनंतर सामना पुन्हा एकदा सुरू होतोय. प्रज्वल या दरम्यानचं पहिलेच चढाईचं इथे मात्र टॅकल करण्याचा अभिजितचा प्रयास फसतोय. नक्कीच एवढ्या उंच पुऱ्या खेळाडूला तुम्ही ऍडव्हान्स टॅकल करू शकत नाहीये. राधाकृष्ण मालकवाडी वर्सेस महालक्ष्मी खेडशी. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तयारीत राहायचंय. दुसरा पुकार देऊन झालेला आहे. तिसरा पुकार दिल्याच्या नंतर मैदानामध्ये आपण दाखल व्हायचंय आपले संघ घेऊन. प्रज्वल पुन्हा एकदा चढाई करता येताना पाहायला मिळते. मात्र आता बऱ्याच कालावधीनंतर रिलाईव्ह झालेला खेळाडू असेल तो ऋषी. टार्गेट असेल ऋषी प्रज्वल याचं.
युवा प्रतिष्ठानचा अनवोदित खेळाडू असेल मयूरेश, नक्कीच चांगल्या चढाई याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. 6 खेळाडू मैदानामध्ये 2-2-2 असं क्षेत्ररक्षण आणि ते शानदार टॅकल होते. मयूरेश याची रोखला जातोय. मयूरेश बांधून मैदानाच्या बाहेर जाईल. एक गुण संपादित केला जाईल तो झरेवाडी संघाच्या माध्यमातून. आणि आता चढाई करता पुन्हा एकदा प्रज्वल येतोय. प्रज्वल याचं टार्गेट असेल तो ऋषी. नक्कीच ऋषी याच्यावरतीच अटॅक केला जाईल कारण ऋषी हा एकच चांगला रेडर असेल. कॉर्नर पटूला जबरदस्तरित्या टिपलं जात आहे ऋषी याच्या माध्यमातून. आणि आता बऱ्याच कालावधीनंतर चढाई करता येते ऋषी. प्रज्वल मारला सांगितलं जात आहे. ऋषी चांगली कामगिरी करतोय. नक्कीच चांगला प्रयास ऋषी आता खोलवर घुसत केलेला. आणि आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तो स्वप्नी. खतरनाक प्लेअर असेल. सुपर टॅकलचे 2 गुण मिळत आहेत. प्रज्वल याला सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळेल. नक्कीच मनोबल उंचावलेलं पाहायला मिळेल युवा प्रतिष्ठान संघाचं कारण स्वप्नील याच्या इन टीम येण्याने. सुमेध चढाई करता येतोय. 12 नंबरची जर्सी परिधान केलेला सुमेध नक्कीच शानदार कामगिरी करण्याचा माहीर असणारा चढाईपटू सुखरूपरित्या आपल्या संघाकडे जातोय. आठ होते बाबू चढाई करता येतं कारण प्रज्वल सारखा महत्वाचा मोहरा मैदानाच्या बाहेर बसल्यामुळे जबाबदारी येते खांद्यावरती. बाबू निदान रेषा पार करतोय. काहीच स्लोली फुटवर्क दाखवताना पाहायला मिळतोय. सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परतेल. बारा नंबरची जर्सी परिधान केलेला सुमेध चढाई करता येतोय. सुंदर मैदान अंतर ठेवलं जात आहे सुमेध याच्या माध्यमातून. सुमेध शानदार कामगिरी करतोय. नक्कीच कॉर्नर पटूला टिपण्यात सक्सेसफुल होतोय. बाबू येतोय चढाई करता. थोडंसं मैदान गरम केलं जात आहे. बाबू याच्याकडून नक्कीच 5 खेळाडू समोर चाललेले आक्रमक चढाई बाबू याच्या माध्यमातून. आणि चढाई करता 7 नंबर परिधान केलेला स्वप्नील नक्कीच एक चांगला खेळाडू आहे. त्यामुळे 5 खेळाडूंसमोर आक्रमकपणा हा नक्कीच दाखवेल कारण बाबूने 1 गुण संपादित केला. त्याला प्रत्युत्तर देणं गरजेचं असेल. ते स्वप्नील याच्याकडून स्वप्नील एक चांगला खेळाडू. सामना संपण्यासाठी लास्ट 5 मिनिट असतील. नक्कीच 11-13 असा फलक आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसाद चढाई करता येईल. 8 नंबरची जर्सी परिधान केलेला प्रसाद. 4 खेळाडूंसमोर पाहिलेली चढाई प्रसाद याच्या माध्यमातून. दोन्ही बाजूला आक्रमक मोहरे असेल. कॉर्नरच्या भूमिकेमध्ये अभिजित आणि स्वप्नील पुन्हा एकदा चढाई करता येताना पाहायला मिळेल. 5 खेळाडूंसमोर निदान रेषा पार केली जाते. थर्ड रेड साठी बहुधा पाचारण केलं जाईल. प्रसाद पुन्हा एकदा चढाई करता येतो. 8 नंबरची जर्सी परिधान केलेला प्रसाद. पाहूया कशा पद्धतीने येते. कसा पण आपला होय काय सुंदर चढाई. स्वप्नील याच्या दिशेने थोडासा खोलवर आक्रमकपणा दाखवला जातो. तो प्रसाद याच्या माध्यमातून मात्र स्वप्नील स्वतःचा बचाव सुंदररित्या करताना पाहायला मिळतो. आणि इथे प्रसाद मात्र सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परत येते. त्रुटीत काळाची डिमांड केली जाते ती जय हनुमान झरेवाडी. यापुढे होणारा सामना असेल अंतिम थर्ड अँड फायनल कॉल. महालक्ष्मी खेडशी वर्सेस
राधाकृष्ण मालकवाडी चढाई करता येणार हा चढाईपटू सुंदर चढाई पाहायला मिळते इकडून तिकडे तिकडून इकडे शानदार असं प्रदर्शन होताना पाहायला मिळते बाबू आणि शानदार अशी टॅकल होताना पाहायला मिळते 6 नंबर कडून सोलो टॅकल थर्ड रेड असेल प्रज्वल याच्याकरता प्रज्वल मात्र समोर मध्यपडीमध्ये शानदार अँकल होल्ड चिपकू टॅकल अति कठीणची झुंज मात्र सक्सेसफुल होतोय तो स्वप्नील उगत गेला तो आणि 2 गुण सुपर टॅकलचे वसूल केले जात आहेत स्वप्नील याच्या माध्यमातून म्हणूनच स्वप्नीला अष्टपैलू खेळाडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल रत्नागिरी तालुक्यातील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये वरच्या क्रमांकाला नक्कीच असेल सुंदर चढाई याची पाहायला मिळते सुंदर असा खोलवर चढाईपटूचा हा आविष्कार आपल्याला पाहायला मिळेल निदान रेषा पार करतोय सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परततोय सामना संपण्यासाठी शेवटचे 3 मिनिटे असतील आणि बाबू चढाई करता येईल पुन्हा एकदा कॉर्नर इन असेल स्वप्नील याच्यापासून नक्कीच सावध राहावं लागेल अभिजित याच्यापासून सुद्धा सावध राहावं लागेल बाबू याला पाहूया बाबू कशा पद्धतीने येते चढाई साकारतोय गुण वसूल केला जातोय का बाबू याच्या माध्यमातून अटीतटीचा सुरू असलेला सामना मात्र परतीचा बदल वाजू लागल्यामुळे बाबू याला परतावं लागेल अभी उगत गेला अभी त्याला पाठवलं आपली चढाई आटोपून आपल्या संघाकडे परततोय आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी येतोय तो प्रसाद याची चढाई कशा पद्धतीने असेल नक्कीच काही स्लोली फुटवर्क पाहायला मिळेल प्रसाद याच्या माध्यमातून थर्ड कोणाची आहे बॅक किक मारण्याचा प्रयास मात्र ही हलकीशी बॅक किक असेल निश्चितच चढाई सामना संपण्यासाठी शेवटचे 2 मिनिटे असताना प्रसाद मात्र रिकामी चढाई आटोपून आपल्या संघाकडे परततोय त्रुटीत काळाची डिमांड केली जाते थर्ड रेड असेल नक्कीच या तिसऱ्या रेड मध्ये करो या मरो अशा धर्तीची चढाई असेल मयुरेश निगडे चढाई करता थर्ड रेडची धुरा खांद्यावर घेत आपल्या संघाकरता चढाई करताना पाहायला मिळतोय नक्कीच एक गुण घ्यावा लागेल एखादा गुण संपादित करावा लागेल अन्यथा आपला गुण समोरील संघाला बहाल करावा लागेल ते शानदार टॅकल खोलवर घुसण्याचा धमकम थोडासा अंगाशी येतोय नक्कीच इथे मयुरेश याची ही झालेली सुंदर टॅकल आपल्याला पाहायला मिळते एक वर 8 नंबरची जर्सी परिधान केलेली ही चढाईपटू करता येते ती सूप थर्ड रेड मध्ये गुण घेणं गरजेचं असेल मध्यपळीतील खेळाडूपासून सावध राहावं लागेल स्वप्नील आता मात्र परतीचा बदल वाजू लागल्यामुळे अभिजित पवार शानदार टॅकल साकारताना पाहायला मिळतो नक्कीच सामना संपण्यासाठी शेवटचा 1 मिनिट शिल्लक चालू असलेला हा मुकाबला सुंदर अशा अवस्थेमध्ये निर्णायक मोडमध्ये जाताना पाहायला मिळतोय हा निर्णायक मोड कोणाच्या बाजून असेल हे येणारा काळ आपल्याला सांगेल स्वप्नील येतोय चढाई करता स्वप्नील एक लाजवाब खेळाडू आपल्या संघाला ज्या वेळेला गरज असेल त्याच वेळेला चांगलं योगदान 100% योगदान दिलं जातं ते स्वप्नील याच्या माध्यमातून आणि आता तो सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परतीच्या मार्गाकडे झुकताना पाहायला मिळतो नक्कीच आपल्या संघाचं पारडं जड करण्यात यशस्वी ठरतो त्रुटीत काळाची पुन्हा एकदा डिमांड केली जाते ती वाघजाई सरेवाडी संघाचा राऊंड असेल तरी तयारीत राहायचा लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा हा सामना काही सेकंदांचा शिल्लक असेल बाबू येतोय चढाई करता आता मात्र थोडंसं बॉडी लँग्वेज बदललेलं पाहायला मिळतंय बाबू याचं मात्र ट्राय करणं गरजेचं असेल बाबू याच्याकडून खोलवर घुसवावं लागेल बाबू याला परतीचा बदल वाजू लागल्यामुळे बाबू याला परतावं लागेल नक्कीच आणि सामना अशा पद्धतीने येते संपुष्टात येतोय युवा प्रतिष्ठान पाली या सामन्याचा विजेता ठरतो आणि सेमीफायनल मध्ये दाखल होतो